5 फेब्रुवारी 1951 हा दिवस भारतीय सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल लोकसभेत अधिकृतरित्या मांडले. हे विधेयक केवळ कायद्याशी संबंधित नव्हते, तर ते भारतीय समाज रचनेला मूलभूत पातळीवर बदलणारे होते. हिंदू समाजातील स्त्रिया, दलित, वंचित आणि दुर्बल घटक यांना समान हक्क मिळावेत, हा या विधेयकाचा मुख्य उद्देश होता. हजारो वर्षे परंपरा, रूढी, अंधश्रद्धा आणि पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे दबल्या गेलेल्या स्त्रियांना आयुष्यात समानतेचा प्रकाश टाकण्याचा हा ऐतिहासिक प्रयत्न होता. स्वातंत्र्यानंतर भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून उभा राहत होता. नवीन भारताची उभारणी करताना कायदे आणि घटना यांचा सामाजिक न्यायाची दिशा देणे अत्यावश्यक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. संविधान निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. संविधानाने नागरिकांना समानतेचे अधिकार दिले असले तरी प्रत्यक्ष समाज जीवनात अनेक विषमता कायम होत्या. विशेषतः हिंदू वैयक्तिक कायद्यात स्त्रियांना अत्यंत दुय्यम स्थान होते. विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक विधी आणि संपत्तीचे हक्क या सर्व बाबतीत स्त्रियांवर अन्याय होत होता. हिंदू कोड बिलाची कल्पना ब्रिटिश काळातच मांडली गेली होती. 1941 साली ब्रिटिश सरकारने B.N. राव समिती नेमली होती. या समितीने हिंदू कायद्याचे एकत्रीकरण आणि सुधारणा करण्याची शिफारस केली होती. मात्र प्रत्यक्षात हे विधेयक व्यापक स्वरूपात आणण्याचे धाडस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच केले. त्यांनी हे ओळखले होते की सामाजिक सुधारणा केवळ भाषणांनी किंवा आंदोलनांनी होत नाहीत, तर त्यासाठी कायदेशीर चौकट आवश्यक असते. हिंदू कोड बिलाचा मुख्य उद्देश हिंदू समाजातील वैयक्तिक कायद्यांचे संहिताकरण करणे हा होता. या विधेयकाद्वारे विवाहात स्त्री-पुरुष समानता, घटस्फोटाचा अधिकार, विधवांचे पुनर्विवाह, मुलींचा वारस हक्क, स्त्रीला संपत्तीवर अधिकार आणि दत्तक विधीतील समानता यांसारख्या तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. हजारो वर्षे स्त्रीला केवळ पुरुषांची मालमत्ता समजले जात होते. बाबासाहेबांनी या मानसिकतेलाच आव्हान दिले. 5 फेब्रुवारी 1951 रोजी जेव्हा बाबासाहेबांनी हे विधेयक लोकसभेत मांडले, तेव्हा देशभरातील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पुराणमतवादी नेते, धार्मिक संघटना आणि काही राजकीय पक्षांनी या विधेयकाला प्रखर विरोध केला. हिंदू धर्म धोक्यात येईल, परंपरा नष्ट होतील, कुटुंब व्यवस्था मोडेल असे आरोप केले गेले. स्त्रियांना समान हक्क दिल्यास समाजात अराजक माजेल असेही मत मांडले गेले. प्रत्यक्षात हा विरोध स्त्री-पुरुष समानतेविरोधात आणि सामाजिक सुधारणांविरोधात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विरोधाला अत्यंत संयमाने आणि तर्कशुद्ध पद्धतीने उत्तर दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. समाज जिवंत असतो, तो बदलत असतो आणि कायदेही त्या बदलाशी सुसंगत असले पाहिजेत. एखादी परंपरा अन्यायकारक असेल तर तिला बदलणे हेच खरे धर्मकार्य आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले. हिंदू कोड बिल हे केवळ स्त्रियांसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी सुधारक होते. कारण समानतेवर आधारित कुटुंब व्यवस्था हीच लोकशाही समाजाची पायाभरणी असते. बाबासाहेबांनी हे विधेयक मांडताना केवळ कायद्याची भाषा वापरली नाही, तर सामाजिक वास्तव, ऐतिहासिक अन्याय आणि मानवी मूल्यांची प्रभावी मांडणी केली. त्यांच्या भाषणातून स्त्री स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि मानवी हक्कांची खोल जाणीव दिसून येते. या विधेयकाला सरकारच्या आतूनही अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू वैचारिकदृष्ट्या या विधेयकाच्या बाजूने असले तरी राजकीय दबावामुळे ठोस पावले उचलली गेली नाहीत. संसदेत वारंवार चर्चा लांबणीवर पडत गेल्या. विरोधकांनी मुक्काम वेळकाढूपणा केला. या सगळ्या प्रक्रियेमुळे बाबासाहेब अत्यंत निराश झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी हिंदू कोड बिल हा केवळ कायदा नव्हता, तर तो त्यांच्या सामाजिक जीवनातील स्वप्नाचा केंद्रबिंदू होता. संविधानात दिलेल्या समानतेच्या तत्त्वांना प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचा तो प्रयत्न होता. मात्र जेव्हा हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता धूसर झाली, तेव्हा बाबासाहेबांनी अत्यंत कठोर निर्णय घेतला. 27 सप्टेंबर 1951 रोजी त्यांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना बाबासाहेबांनी संसदेत जे भाषण केले ते भारतीय राजकीय इतिहासात अत्यंत भावनिक आणि तत्त्वनिष्ठ भाषण मानले जाते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर सरकार तडजोड करत असेल तर अशा सरकारचा भाग राहण्यात अर्थ नाही. स्त्रियांच्या हक्कांबाबत समाज आणि राजकारणाची असलेली उदासीनता त्यांनी उघडपणे मांडली. जरी हिंदू कोड बिल त्यावेळी संपूर्ण स्वरूपात मंजूर झाले नाही, तरी बाबासाहेबांच्या विचारांची ताकद इतकी प्रभावी होती की पुढील काही वर्षात त्याच विधेयकाचे 4 वेगवेगळे कायदे करण्यात आले. हिंदू विवाह कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा, हिंदू दत्तक व निर्वाह कायदा आणि हिंदू अल्पवयीन व पालकत्व कायदा.
हे कायदे पुढे अस्तित्वात आले. हे सर्व कायदे बाबासाहेबांच्या मूळ हिंदू कोड बिलवर आधारित होते. या कायद्यामुळे भारतीय स्त्रियांना कायदेशीर समानता मिळाली. विवाह आणि घटस्फोटाबाबत अधिकार, संपत्तीवर हक्क आणि आत्मसन्मानाचे स्थान या सगळ्या बाबतीत क्रांतिकारी बदल घडून आले. आज भारतीय समाजात स्त्रियांच्या हक्कांबाबत जे काही प्रगती दिसून येते त्याची मुळे 5 फेब्रुवारी 1951 रोजी मांडलेल्या हिंदू कोड बिलमध्ये दडलेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मांडून हे सिद्ध केले की सामाजिक सुधारणा ही राजकीय इच्छाशक्तीशिवाय शक्य नाही. त्यांनी धर्म, परंपरा आणि राजकीय दबाव यांचा सामना करून स्त्री स्वातंत्र्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणला. त्यांच्या या कार्यामुळेच आज भारतीय लोकशाही अधिक समावेशक आणि न्याय्य स्वरूपाची झाली आहे. एकूणच 5 फेब्रुवारी 1951 रोजी मांडलेले हिंदू कोड बिल हे भारतीय समाजाच्या परिवर्तनाचा एक ऐतिहासिक टप्पा ठरले. त्या दिवशी संसदेत मांडले गेलेले विचार आजही सामाजिक न्याय, स्त्री समानता आणि मानवी हक्क यांचे दीपस्तंभ म्हणून उभे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिले की खरा कायदेमेकर तोच असतो जो समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करतो. म्हणूनच हिंदू कोड बिल आणि त्यामागील बाबासाहेबांचे विचार भारतीय इतिहासात अजरामर ठरतात.